इम्रान खान यांचं वक्तव्य हैराण करणारं असून इम्रान खान यांनी पुलवामाचा निषेधही केला नाही अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. जैश ए मसूदचा मसूद अझर पाकमध्येच आहे हे जगजाहीर असून सुद्धा मसूदचं वास्तव्य हाच कारवाईसाठी मोठा पुरावा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलेलं आहे. पाकिस्तानवर कारवाई करण्याची भाषा भारत करत असेल तर आम्ही देखील जशास तसं उत्तर देऊ अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भातील भारतानं केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. आतापर्यंत 70,000 पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यामध्ये मारले गेले, तसंच आम्हाला या सर्व गोष्टींमध्ये काहीही नसल्याचा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलाय. पुलवामा हल्ला हा पाकिस्ताननं केलेला नसून त्याचे पुरावे असतील तर ते भारतानं द्यावेत, आम्ही कारवाई करू असं इम्रान खान यांनी म्हटलंय. हा पाकिस्तान नवा पाकिस्तान आहे असंही त्यानं म्हटलंय. पुलवामामधल्या हल्ल्यानंतर सीआरपीएफ आणि लष्करानं संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तान आर्मीचा थेट सहभाग होता असं लष्करानं म्हटलंय. काश्मीरात असे कित्येक गाजे आले आणि गेले, जो कोणी बंदूक उचलेल त्याला आम्ही सोडणार नाही असा सज्जड इशारा भारतीय सेनेनं दिलेला आहे. दहशतवादी कामरानला आयएसआयकडून निर्देश मिळायचे. कामरान हाच हल्ल्याचा मास्टरमाइंड होता असं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. पुलवामामध्ये काल शहीद झालेल्या मेजर डोडियाल यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेजर डोडियाल यांचं अखेरचं दर्शन घेताना त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले होते. बंगळुरूतील येलहंका परिसरामध्ये 2 सूर्यकिरण विमानांची समोरासमोर टक्कर झाली. एअर शोच्या रंगीत तालमीच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये एका पायलटचा मृत्यू झालाय तर एक पायलट अजूनही बेपत्ता आहे, तर 2 जण बचावले. बंगळुरूमध्ये हवाई दलाच्या सूर्यकिरण विमानांच्या भीषण अपघाताची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सुदैवानं या दुर्घटनेमधून 2 पायलट सुखरूप बचावले आहेत. कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय अटॉर्नी जनरल अनवर मसूद खान यांनी पाकिस्तानची बाजू मांडली. जाधव हे भारतीय इंटेलिजन्स एजन्सी रॉचे अधिकारी असून त्यांना बलुचिस्तानमध्ये हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आल्याचा दावा मनसूर खान यांनी केलेला आहे. मात्र योग्य वेळ आल्यावर उत्तर देणार असल्याचं आयसीजे जज यांनी म्हटलेलं आहे. कुलभूषण जाधव यांचं अपहरण इराणमधून केलं हे हास्यास्पद असून भारत प्रत्येक गोष्टीमध्ये सत्य लपवण्याचं काम करत आहे असा गंभीर आरोप देखील मनसूर खान यांनी केलेला आहे. 111 पदांसाठी जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला परिसरात लष्करानं कॅम्प लावलाय. 5 दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाले. मात्र तरीही देशाच्या सेवेसाठी सैन्याच्या भरतीसाठी आलेल्या तरुणांमध्ये उत्साह होता. आपल्या देशाची सेवा करण्याची संधी मिळते, अजून काय हवं अशी प्रतिक्रिया लष्कर भरतीसाठी आलेल्या तरुणांनी दिली आहे. देशात चुनाव आहे आणि त्यामुळेच बॉर्डरवर तणाव आहे अशी सडकून टीका अबू आझमींनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. तर मोदींना बांगड्या पाठवण्याची घोषणा अबू आझमींनी केली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजप आणि अण्णा द्रमुक पक्षानं निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. तामिळनाडू आणि पुदुचेरीमधील निवडणुका दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या 40 जागा आम्ही निश्चितपणे जिंकू असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्यासह पार्थ आणि रोहित पवार निवडणुकीमध्ये उतरणार नाहीत अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी केली आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये युतीला 45 नाही तर 48 जागा मिळतील असं म्हणत अमित शहांच्या वक्तव्याची पवारांनी खिल्ली उडवली. कारवायांपासून वाचण्यासाठी उद्धव यांनी युती केल्याचा आरोप नारायण राणेंनी केलाय. नेत्यांच्या समाधानासाठी युती झाल्याचं नारायण राणे म्हणाले. तसंच युती करून संजय राऊतांनी फजिती करून घेतली अशी टीकाही राणेंनी केली आहे. ईडीची चौकशी टाळण्यासाठी शिवसेनेनं युती केल्याच्या राणेंच्या आरोपाला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी भाजपच्या पायावर लोटांगण का घातलं असा प्रतिसवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. भाजप सेनेच्या युतीचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वागत केलंय. हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळण्यासाठी भाजप सेनेच्या युतीसाठी संघ नेत्यांनी आग्रह धरला होता. युतीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी सेना भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. जालन्यामधल्या भाजपच्या जागेवर शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांकडून दावा करण्यात आलाय. युती झाली असली तरी निवडणूक लढवणारच अशी घोषणा अर्जुन खोतकर यांनी केली आहे. रेल्वेमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. याआधी सुद्धा आरोपीवर अशा प्रकारे गुन्हे नोंद असल्याचं समोर आलंय. आठवडाभरापूर्वी रेल्वे प्रवासाच्या दरम्यान एकट्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न आरोपीनं केला होता. अशरफ अली करीमुल्ला शेख असं या नराधमाचं नाव आहे. दारू पिऊन मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीनं पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. राणू निषाद असं आरोपीचं पत्नीचं नाव आहे आणि गजानन निषाद असं मृत्यू झालेल्या पतीचं नाव आहे. जालन्यामध्ये राहणाऱ्या बीएसएफ जवानाचा रेल्वेमधून पडून मृत्यू झाला. अमृतसर रेल्वे स्थानकातील ही घटना असून सुट्टीवर घरी येत असताना हा अपघात झालेला आहे. मोहन जाधव असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे.
महावितरणनं विदर्भामध्ये 18 दिवसांमध्ये वीज बिल न भरणाऱ्या 11,000 ग्राहकांचे वीज कनेक्शन कापलेले आहेत। या वीज ग्राहकांकडे महावितरणची साधारणतः 22 कोटीहून अधिक जास्त थकबाकी आहे। त्यामुळे आर्थिक गाडा खेचण्यासाठी थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम सध्या महावितरणनं हाती घेतली आहे। पुण्यामध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला। संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी पुतळ्याच्या जागी संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्यामुळे हा वाद निर्माण झाला। अज्ञातांनी राम गणेश गडकरी पुतळ्याच्या जागी संभाजी महाराजांचा पुतळा बसवला होता। दरम्यान पोलिसांनी संभाजी महाराजांचा पुतळा हटवलेला आहे। किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलाय। शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं पारंपरिक कला, पोवाडे, ढोल लेझीम आणि मर्दानी खेळांचं प्रदर्शन करण्यात आलं। किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं। शिवरायांनी दाखवलेल्या मार्गावर चालणार आणि सर्व समाजाला सोबत घेऊन राज्य करणार असं वक्तव्य यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं। शिवरायांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत असंही ते म्हणाले। महाराष्ट्र सदनामध्ये शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली। खासदार संभाजीराजे भोसले यांनी या कार्यक्रमाची रूपरेखा आखलेली होती। मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उत्सव साजरा केलेला आहे। एका महिला पॅराग्लायडरनं शिवजयंतीच्या निमित्तानं उंच आकाशामध्ये भरारी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली। हिंगोलीमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिबिर, मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं। तसंच रथ, घोडे, लेझीम पथक, महिलांची कलश यात्रा देखील काढण्यात आली। कोल्हापूरमध्ये नर्सरीबाग परिसरामध्ये असलेल्या शिवमंदिरात छत्रपती घराण्यामार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली। माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे। औरंगाबादमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला। औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये हजारो तरुण-तरुणी मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती सोहळ्यामध्ये सहभागी झाले। अहमदनगरमधील मराठा प्रसारक विद्यालयाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशामध्ये विद्यार्थी सहभागी झाले। धुळे शहरामध्ये शिवजयंतीऐवजी तिरंगा यात्रा काढण्यात आली। यावेळी शहरातील गांधी पुतळ्यापासून 72 मीटर लांबीच्या तिरंग्यासह भव्य रॅलीही काढण्यात आली। नाशिकमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवभक्तांनी रात्रीपासूनच गर्दी केली। शिवाजी महाराजांचा अभिषेक सोहळा, पूजा करून भाविकांना हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। राज्यासह देशभरामध्ये शिवजयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते। मालेगावातील शिवप्रेमी ग्रुपच्या वतीनं गडकिल्ल्यांची स्पर्धा आयोजित करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथे हरित शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येतो। यासाठी 3 एकरमध्ये शिवाजी महाराजांची हरित राजमुद्रा असलेली प्रतिमा साकारण्यात आली। ही प्रतिमा पाहण्यासाठी हजारो लोक इथे आले। नवी मुंबईमध्ये वाहनांवर भगवे ध्वज मिरवत, ढोल ताशे वाजवत, पारंपरिक वेशभूषा करून शहरामधून मिरवणुका काढत शिवभक्त शिवजयंती साजरी करत होते। थोर समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी विरारमधील यश विद्या निकेतन या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला। प्रत्येक विद्यार्थ्यानं आयुष्यात मोठा होताना समाजाप्रती आपली निष्ठा ठेवणं गरजेचं आहे असं प्रकाश आमटे यांनी म्हटलं आहे। सिंधुदुर्ग मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहानं शिवजयंती साजरी करण्यात आली। शिवजयंतीच्या मुहूर्तावर अमरावतीमधील पंचवटी चौकातील उड्डाण पुलाला आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे। इंदापूरमधील आमदारांना 5 दिवसांपूर्वी झालेल्या पुलवामा घटनेचा विसर पडल्याचं दिसून आलं। शिवजयंतीच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आमदारांनी नृत्य केल्यामुळे असंवेदनशीलतेचा कहर झाल्याचं पाहायला मिळालं। बोरिवली पश्चिममध्ये पॅराडाईज हाईट्स इथे शिवजयंती सोहळा एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। रक्तदान शिबिर, चित्रकला कार्यशाळा तसेच सैन्य दलाचे जवान आणि शिवरायांच्या भव्य मिरवणुकीसोबत हा सोहळा साजरा करण्यात आलेला आहे।